अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा आजूबाजूला जे बसलेले मंडळी असन त्यांनी समोर येऊन बसावं अशी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आपल्याला या ठिकाणी प्राध्यापक संजयजी गायकवाड यांच्या माध्यमातून सुंदर असं व्याख्यान अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटावर आपल्याला ऐकायला मिळणार आहे. म्हणून सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो. पूजन आपण करावं. त्यानंतर प्राध्यापक संजयजी गायकवाड व नानांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी आपण करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. सर्व स्मारकाचे आपले जे सदस्य असतील, या समितीचे सदस्य सर्व या सर्वांनी स्वागत करून घ्या. आपल्या अण्णाभाऊ स्मारक समितीतर्फे जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली एकूण त्यांनी 35 कादंबऱ्या या ठिकाणी लिहिलेल्या आहे. त्यापैकी एक फकीरा ही कादंबरी तिला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. म्हणून ती फकीरा कादंबरी आपण महाराजांना सप्रेम भेट या ठिकाणी देत आहोत. तर महाराजांनी ती स्वीकारावी अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी एकूण 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकी फकीरा ही कादंबरी हिला महाराष्ट्र शासनाचा मला वाटतं 1961 साली शासनाचा पुरस्कार भेटलेला आहे. म्हणून ती कादंबरी महाराजांना या ठिकाणी सप्रेम भेट देत आहे. या ठिकाणी प्रमुख वक्ते प्राध्यापक संजयजी गायकवाड यांचा सुद्धा सत्कार समितीतर्फे या ठिकाणी होत आहे. त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी आपल्या गावचे छगन अण्णा त्रिभुवन हे सुद्धा संजयजी गायकवाड यांचा स्वागत करत आहे. तरी सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी सरपंचाला विनंती करतो त्यांना सुद्धा फकीरा कादंबरी आपण सप्रेम भेट देत आहोत. आपण जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करा. यानंतर श्री कंगले नाना यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी होत आहे. त्यांनी सुद्धा स्वागताचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. त्यांना सुद्धा कादंबरी देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी तर त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. कृपया एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत. त्यापैकी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी एकूण सांगायचं तात्पर्य म्हणजे त्यांचं शिक्षण फक्त 1.5 दिवस, त्यांनी 1.5 दिवस शाळेत जाऊन 35 कादंबऱ्या आणि भारताला जवळजवळ बऱ्याचशा कादंबऱ्या साहित्यिक म्हणून त्यांचं नाव लौकिक झालं. म्हणून त्यांच्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. सर्वांना विनंती, आपण हे जे पुस्तक आहे कादंबऱ्या आहे ह्या वाटून द्यायचं आहे खाली. शाळेतले गेले पण एकूण त्यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या आहे आणि साहित्यिक म्हणून त्याचं नाव लौकिक झालेलं आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. जोरदार टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे.
नेहमी सामाजिक कार्य असेल, सामाजिक कार्यामध्ये ते नेहमी येत असतात, म्हणून त्यांना या ठिकाणी कादंबरी सप्रेम भेट देतो. कार्यक्रमासाठी संजय पाटील वाणी सर व अशोक पाटील यांना विनंती करतो, आपण सुद्धा मंचावर येऊन आपली कादंबरी व सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. या सर. अशोक सर प्रस्तावित करा ना. काही परिचय द्या ना त्यांचा का तुम्ही बोल द्या ना, काय अडचण द्या बोला. या ठिकाणी त्यांचा परिचय मी उद्धव पाटील मोहीन यांना विनंती करतो का आपण वक्त्यांचा परिचय या ठिकाणी करून द्यायचा आहे. हॅलो. आजच्या या अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्ताने ज्यांचं आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे, तर ते संजयजी गायकवाड प्राध्यापक संजयजी गायकवाड सर हे महाराष्ट्र शासन अण्णाभाऊ साठे साहित्य समितीचे मुंबईचे सदस्य आहेत. तसेच SB सायन्स कॉलेजचे उपप्राचार्य म्हणून ते कार्यरत आहेत. लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्षही आहेत. आणि यापूर्वी त्यांच्याकडे जे दायित्व होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट मेंबर 2023पर्यंत, देवगिरी बँक उपाध्यक्ष 2023पर्यंत. सरांचं मूळगाव भोकरदन जिल्हा जालना, जन्मगाव साखळी जिल्हा बुलढाणा आणि सरांचं शिक्षण देवगिरी महाविद्यालय संभाजीनगर येथे पूर्ण झालेलं आहे. तरी सर्वांनी टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करायचं. या ठिकाणी ज्ञानेश्वर धुमाळ यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. आणि आपल्या गावातून सरपंच व उपसरपंच यांना मी विनंती करतो, आपण मंचावर या ठिकाणी स्थानबद्ध व्हायचं आहे. त्यांचा या ठिकाणी समितीतर्फे या ठिकाणी सत्कार होत आहे, त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सरपंच कैलास भाऊ सातपुते व उपसरपंच श्री दादासाहेब पाटील मोहीन यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. समितीतर्फे समितीचे प्रतिनिधी चला त्यांचा सत्कार करून घ्या. या ठिकाणी श्री बाबासाहेब त्रिभुवन यांना मी विनंती करतो, या ठिकाणी कार्यक्रमाची प्रास्ताविक या ठिकाणी करायची आहे. या लवकर. आज आपण अशा एका महापुरुषाची जयंती साजरी करत आहोत. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नसून गरीब, कामगार, कष्टकरी, शेतकरी, मजूर यांच्या हातावर वसलेली आहे. असा क्रांतिकारी विचार घेऊन एक क्रांतीची सुरुवात करणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आपण 106वी जयंती साजरी करत आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
राजमाता जिजाऊ राजमाता अहिल्याबाई होळकर या महापुरुषांना प्रथम अभिवादन. तसेच मंचावर उपस्थित असलेले आपले महाराज यांना विनम्र अभिवादन. तसेच सन्माननीय प्राध्यापक संजयजी गायकवाड सर, सरस्वती भुवन कॉलेज छत्रपती संभाजीनगर उपप्राचार्य यांनाही विनम्र अभिवादन. तसेच त्यांच्यासोबत आलेले सन्माननीय आसवले साहेब, आपल्या गावचे सरपंच कैलासभाऊ सातपुते, उपसरपंच दादाभाऊ मोईन, तसेच छगनांना त्रिभुवन आणि या कार्यक्रमाला ज्यांनी अतिशय कष्ट घेऊन हा कार्यक्रम आपल्यासमोर आज आपण संपन्न करत आहोत असे उद्धव साहेब, या सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. आज आपण 6 तारीख आहे. थोडक्यात आजच्या जो कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा थोडक्यात परिचय मी करून देत आहे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी सन 1 ऑगस्ट 1920 या रोजी झाला. अतिशय सामान्य कुटुंबात तत्कालीन स्वातंत्र्याच्या आधीची ती परिस्थिती होती. त्या परिस्थितीत त्यांचे आईवडील कष्टकरी, त्यावेळची जी व्यवस्था होती त्याप्रमाणे मोलमजुरी करून जीवन जगत असतानाच अण्णाभाऊंचं शिक्षण ज्या प्राथमिक शाळेत, ज्या इंग्रजांची जी शाळा होती तिथे फक्त अण्णाभाऊ हे 1.5 दिवस शाळेत गेले. त्याला कारण असं होतं की शाळेत जर जायचं तर मग खायचं काय, अशा परिस्थितीत अण्णाभाऊ फक्त 1.5 दिवस शाळेत गेले. त्यानंतरचा त्यांचा जो प्रवास सुरू झाला तो मजुरी करणे, कष्ट करणे, आणि खेड्यात त्या काळी असं खूप काही काम नसायचं. त्या कारणाने त्यांना त्यांचं गाव सोडून त्यांनी जो रस्ता धरला थेट मुंबईचा. मुंबईलाही अण्णाभाऊ सांगलीवरून मुंबईपर्यंत पायी चालत गेले आणि मुंबईतही गेल्यानंतर खूप काही परिस्थिती बदललेली नव्हती. मुंबईत गेल्यानंतर त्यांनाही कोळशाच्या खाणीत, कोळशाच्या ठिकाणी, त्यानंतर मोलमजुरीचे कामं, गिरणी कामगार म्हणून त्यांनी काम केलं. अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत ज्या काही घटना घडल्या त्यातून ते कम्युनिस्ट विचारसरणीकडे वळले गेले, कामगार विचारसरणीकडे वळले गेले आणि त्यातूनच त्यांच्यातला जो साहित्यिक होता तो जागृत झाला. आणि कुठलाही व्यक्ती अन्याय तोपर्यंत सहन करतो जोपर्यंत त्याला सहन होतो, आणि तो अन्याय त्यांनी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. असे अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कॉम्रेड अमृतराव डांगे यांच्या सहकार्याने त्यांच्यावर कम्युनिस्टांचा प्रभाव वाढला आणि कम्युनिस्ट विचारसरणीचे ते पहिल्यापासून होते. नंतरच्या काळात त्यांचा जो त्यांनी जे लेखन केलं ते संपूर्ण त्यांच्या जवळपास 35 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या, अनेक प्रवासवर्णन त्यांनी लिहिले, अनेक चित्रपटाच्या कथा त्यांनी लिहिल्या, जवळपास 7 चित्रपटांच्या कथा अण्णाभाऊंनी लिहिल्या आणि असंख्य कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यातील आपण जर विचार केला, आताच आपल्या मान्यवरांना आपण फकीरा म्हणून कादंबरी आपण एक भेट म्हणून दिली, तर फकीरा ही कादंबरी आजचं जे आपलं गावखेडं आहे, तत्कालीन जे गावखेडं होतं तिथली जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेवर आधारित आहे. त्यानंतर त्यांचा वारणेचा वाघ ही मोठी कादंबरी आहे. वारणेचा वाघ या कादंबरीवर त्यांचा एक चित्रपट तयार झालेला आहे. असे 7 चित्रपट त्यांच्या कादंबरीवर तयार झालेले आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतभर शिवाजी महाराजांची साजरी केली जाते. परंतु स्वतःच्या आधीच्या परिस्थितीतही छत्रपती शिवाजी महाराज हे अण्णाभाऊ साठे यांनी रशियात नेले. कॉम्रेड असल्याकारणाने त्यांचा रशिया हा कम्युनिस्ट देश होता आणि त्या देशाचं आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षांचं तर हे एक सूत्र होतं आणि त्या निमित्तानं ते रशियाला गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांनी रशियात शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला आणि शिवाजी महाराज हे रशियात सर्वप्रथम अण्णाभाऊंनी नेले. तर सांगायचं तात्पर्य
की अण्णाभाऊ साठे यांची जी विचारसरणी होती ती एक कष्टकरी, कामगार आणि शोषितांच्या विरोधात लढणारी एक विचारसरणी होती आणि त्याच माध्यमातून त्यांनी असंख्य साहित्य निर्माण केलं. इथपर्यंत त्यांचा जो प्रवास होता तो स्वातंत्र्याच्या आधीचा होता. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्वात पहिले 16 ऑगस्टला अण्णाभाऊ यांनी मुंबई येथे मोर्चा काढला की ये आज़ादी झूठी है, देश के ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है हा नारा देऊन सर्वप्रथम त्यांनी 20 लाखांच्या संख्येने मुंबईत मोर्चा नेला. अशा परिस्थितीत अण्णाभाऊंनी त्याही काळात भारत जरी स्वतंत्र झाला परंतु कष्टकरी मजुरांचा संघर्ष संपलेला नव्हता आणि त्या जो भांडवलदार वर्ग आहे त्यांच्या विरुद्ध त्यांचा लढा चालूच होता. आणि त्यानंतर स्वतंत्र महाराष्ट्राची जेव्हा निर्मिती झाली, स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेसही त्यांच्या शाहिरीने संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला आणि या सर्व कार्य करत असताना असंख्य अडचणी त्यांना आल्या. त्याही परिस्थितीत त्यांनी स्वतंत्र महाराष्ट्रासाठी संघर्ष केला. इथेच थांबतो. धन्यवाद. यापुढील जो महत्त्वाचा विषय आहे, आदरणीय संजयजी गायकवाड सर हे आपल्याला सविस्तरपणे अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलतील. धन्यवाद.